येस. तर आज आपण 2025च्या शेवटाला आहोत. आता 2026 मध्ये आपण आपल्या आय टी मधल्या करिअरला बूस्ट देण्यासाठी किंवा आय टी मधले करिअर चांगलं सेटल होण्यासाठी काय केलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर या व्हिडिओचं टायटल आहे इंटर्नशिप अँड प्लेसमेंट मास्टर डॉक्युमेंट फॉर इयर 2026. म्हणजे इंटर्नशिप किंवा जॉब अचीव्ह करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी. जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये असाल, बीटेक करत असाल, बीसीए करत असाल, एमसीए करत असाल, एमएससी करत असाल, म्हणजे एनिथिंग यू आर डुईंग इन फील्ड ऑफ कम्प्युटर सायन्स, तर हे तुमच्यासाठी आहे. ओके. तर या व्हिडिओला आपण टायर 1 सिटीचे स्टुडंट सुद्धा वापरू शकतात, टायर 2 चे सिटी, टायर 3 सिटी, म्हणजे एनी स्टुडंट्स फ्रॉम ऑल ओव्हर महाराष्ट्र, ॲज वी आर डिस्कसिंग इट इन मराठी. हा व्हिडिओ बनवलेला आहे सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर स्टुडंट्स इन एनी स्ट्रीम. ओके. तर हा ओव्हरऑल टार्गेट केला आहे आपण इंडियाच्या आपल्या स्टुडंटसाठी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय चर्चा करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 5 सेक्शनवर चर्चा करणार. पहिला सेक्शन काय आहे? कोणकोणत्या कंपन्या आहेत ज्या कॉलेजमधील स्टुडंट्सना अलाव करतायत अप्लाय करायसाठी. कॉलेजेस अलाविंग एनी कॉलेज, कंपनीज अलाविंग एनी कॉलेज स्टुडंट्स. राईट. त्या कंपन्यांची लिस्ट आपण लिस्ट डाऊन केली आहे. मंथ बाय मंथ इंटर्नशिप किंवा हायरिंग कॅलेंडर म्हणजे काय? या कंपन्या कोणत्या महिन्यामध्ये इंटर्नशिपसाठी किंवा प्लेसमेंटसाठी ड्राईव्ह हे करतात, कंडक्ट करतात, त्याची डिटेल्स आहेत. या कंपन्यामध्ये जॉब मिळण्यासाठी, इंटर्नशिप मिळवण्यासाठी स्टुडंटनी काय प्रिपरेशन केलं पाहिजे हे आपण याच्यामध्ये बोलणार आहोत. आणि ओव्हरऑल तुमचा वर्षभरामध्ये काय प्लॅन असला पाहिजे हे याच्यामध्ये बोलणार आहोत. आणि फायनल आपण थोडा रियालिटी चेक घेणार आहोत. ओके. तर हा व्हिडिओ फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी होणार आहे. याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत, कोणकोणत्या कंपन्या आहेत इंडियामधल्या एमएनसी कंपनीज ज्या कॉलेजच्या स्टुडंटना इंटर्नशिप किंवा प्लेसमेंट देतात, त्या कंपन्यांचा कोणत्या महिन्यांमध्ये ड्राईव्ह असतो, आपण स्टुडंट म्हणून काय प्रिपेअर केलं पाहिजे, वर्षभराचं काय प्लॅनिंग असलं पाहिजे, आणि आपण रियालिटी चेक घेणार आहोत. राईट. तर बी अटेंटिव्ह. हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. हा तुमचा 2026 या वर्षाचा पूर्ण प्लॅन देणार आहे तुम्ही. राईट. तर चला मग आपण चालू करूया सेक्शन 1 ला. सेक्शन 1 मध्ये काय आहे, आपण कंपन्यांची लिस्ट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये इंटर्नशिप आणि जॉब प्रोग्राम देणार ऑफ कॅम्पस मध्ये, ना की आपल्या कॉलेजमध्ये. आपल्यालाही माहिती आहे की ह्या टॉप कंपनीज प्रत्येक कॉलेजमध्ये जात नाही. मग कोणत्याही कॉलेजमधला विद्यार्थी या कंपन्यामध्ये जाऊ शकतो इंटर्नशिपसाठी किंवा जॉबसाठी. तर आपल्या लिस्ट बघा कंपन्याची कोणत्या कोणत्या. आपण गुगल कंपनी लिस्टमध्ये घेतली आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, उबर आहे, लिंक्डइन आहे, अमेझॉन, फ्लिपकार्ट, वॉलमार्ट, मिंत्रा, गोल्डमन सच, ॲटलासियन, डी शॉ, पेपाल, गुगल समर ऑफ कोड, लिनक्स फाउंडेशन. आपण काही महत्वाच्या कंपन्यांची लिस्ट काढली आहे, ज्या कंपन्यांमध्ये आपण सेकंड इयर मध्ये असताना, थर्ड इयर मध्ये असताना, लास्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग असताना, एमसीए असताना, बीसीए असताना ह्या कंपन्यांमध्ये आपण इंटर्नशिप मिळवू शकतो. येस. आपण या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळवू शकतो. कधी? तर पुढे जाऊन आपण बघूया. तर ह्या सगळ्या कंपन्या ऑफ कॅम्पस ड्राईव्ह कंडक्ट करतात, कोणत्याही कॉलेजला अलाव करतात, सगळ्या ऑनलाईन प्रोसेसेस आहेत, आणि सगळ्या इंडियामधून होतात, इंडियन स्टुडंटसाठी होतात. राईट. फार इम्पॉर्टंट. आपण कोणत्या कोणत्या कंपनी बघितल्या बघा, गुगल बघितली, मायक्रोसॉफ्ट, उबर, लिंक्डइन, अमेझॉन, फ्लिपकार्ट, वॉलमार्ट, मिंत्रा, गोल्डमन सच, ॲटलासियन, डी शॉ, पेपाल, गुगल समर ऑफ कोड, लिनक्स फाउंडेशन. तर काय आहेत हे? काही कंपन्याज आहेत, काही कंपनीचे प्रोग्राम्स आहेत ज्याच्यामध्ये आपण इंटर्न म्हणून किंवा प्लेसमेंट अचीव्ह करू शकतो. राईट. ते पण ऑफ कॅम्पस मध्ये. इजंट इट अमेझिंग? हे फार अमेझिंग आहे. राईट. तर वी कॅन हॅव अ ड्रीम ऑफ गेटिंग इंटर्नशिप ऑर प्लेसमेंट इन दीज कंपनीज. ओके. फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. स्वतःवर पहिल्यांदा विश्वास ठेवायला शिकलो पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण
व्हिजन ठेवू शकलो पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वप्न बघू शकलो पाहिजे. येस, वी कॅन गेट इंटर्नशिप ऑर जॉब इन एनी वन कंपनी ऑफ दिस लिस्ट, और याच इक्विव्हॅलंटच्या कंपनीमध्ये आपण जॉब मिळू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बिलीफ आला पाहिजे. राईट. तर 2026 मध्ये आपण स्वतःला नेहमी सांगत राहायचं आहे की येस, आय कॅन गेट अन इंटर्नशिप ऑर प्लेसमेंट इन वन ऑफ दिस कंपनी. तुम्ही स्वतःहून लिस्ट डाऊन करू शकता 5 कंपन्या यातील. येस, अभ्यास करायचा आणि ह्या पैकी 5 कंपन्यांची लिस्ट बनवायची, जी आपल्या नेहमी डोळ्यासमोर असली पाहिजे. आणि आपल्याला खाली मेसेज लिहायचा आहे की मी या कंपनीमध्ये इंटर्नशिप करत असणार आहे किंवा या कंपनीमध्ये जॉब करत असणार आहे, आणि ते नेहमी व्हिज्युअलाइज करत राहायचं. राईट, याला आपण अफर्मेशन आणि व्हिज्युअलाइज म्हणतो. तर मी माझ्या स्टुडंट्सना सजेस्ट करतोय नेहमी, काय करा, तर या कंपन्यांची लिस्ट करा, किंवा तुम्हाला ज्या कंपनीमध्ये जॉब अचीव करायचा आहे त्याच्यासाठीचा एक मेसेज लिहा की मी गुगल या कंपनीमध्ये या वर्षी, या वर्षी म्हणजे इयर, इंटर्नशिप करत असेन किंवा इंटर्नशिप करत आहे. हे स्वतःच्या ऑडिओमध्ये रेकॉर्ड करा आणि नेहमी ऐकत राहा. ओके, यासाठी तुम्ही अफर्मेशन्स बद्दल स्टडी करा. आपल्याला युट्यूबवर बघायला मिळतील अफर्मेशन्स, हाऊ टू राईट अफर्मेशन्स, हे प्लॅन करा आणि स्वतःचा विजन चार्ट डेव्हलप करून हा नेहमी समोर ठेवा. येस, तर दिस इज अवर फर्स्ट सेक्शन. याच्यामध्ये आपण बघितलं कोणकोणत्या कंपन्या आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहेत. सर, कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या कंपनीची इंटर्नशिप असते किंवा हायरिंग असते, तर हे कॅलेंडर आहे फार महत्वाचं. राईट, थोडासा याच्यामध्ये 1 महिन्याचा प्लस मायनस असू शकतोय ऍज पर कंपनी. जानेवारीमध्ये गुगलचा स्टेप नावाचा प्रोग्राम असतोय सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी. मायक्रोसॉफ्टचा एक्सप्लोर नावाचा प्रोग्राम असतो जानेवारीमध्ये, म्हणजे कमिंग धिस इयर ओनली, इंटर्न सेकंड इयर साठी. अमेझॉनचा वाव नावाचा प्रोग्राम असतो किंवा ML नावाचा प्रोग्राम असतो. स्ट्राईप किंवा पेपल नावाचा अर्ली ओपनिंग असतात जानेवारीमध्ये. तर काय करा, इमिजिएटली हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर गुगल आणि मायक्रोसॉफ्ट ह्या कंपन्यांचा सर्च करा. ह्या कंपन्यांचे जानेवारी महिन्यामध्ये ड्राईव्ह ओपन झालेत का चेक करत राहा. रेग्युलरली अपडेट ठेवत राहा. राईट. फेब्रुवारी महिन्यामध्ये पेपाल कंपनीचा असतो. ओके, ग्रॅज्युएट्स हायरिंग करतात ते. लिनक्स फाउंडेशन, जीसॉक प्रिपरेशन, गुगल समर ऑफ कोड, इंटेल कंपनी अर्ली इंटर पोस्टिंग. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये या कंपन्यांच्या पोस्टिंग असतात. तर हे कुठं मिळणार, हे तुम्हाला या कंपनीच्या करिअर पेजवर तुम्हाला बघा. सगळ्यांनी काय करा, ही नावं सर्च करा गुगलवर, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. मार्च महिन्यामध्ये गुगल समर ऑफ कोड, इथं बघा प्रिपरेशन फेज होती, इथं तुमचा गुगल समर ऑफ कोड मध्ये आपण एंटर करू शकतोय. वॉलबॉट कोडर्स ओनली फॉर वुमन सुद्धा मार्च महिन्यात ओपन होतोय. हॅकॉथॉन असतात अनस्टॉप नावाच्या कंपनीचे किंवा हॅकर अर्थ नावाच्या कंपनीचे. ओके, तर ह्या वन ऑफ द नोन वेबसाइट्स आहेत ज्या जॉब रिलेटेड काम करतात. तर तुम्ही काय केलं पाहिजे, अनस्टॉप आणि हॅकर अर्थ ह्या वेबसाईटला जाऊन सर्च करा. ह्या वेबसाईटवर जाऊन अकाउंट काढा आणि यांचं मार्च महिन्यामध्ये हॅकॅथॉन असतं, ज्याच्या बेसिसवर तुम्ही जॉब मिळवू शकता. इफ यू परफॉर्म व्हेरी वेल इन दिस हॅकॅथॉन्स, यू विल गेट ऑपॉर्च्युनिटी ऍज इंटर्न और ऍज अ जॉब. राईट, प्लेसमेंट मिळू शकते तुम्हाला. हॅकॅथॉन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ओपन सोर्स शॉर्ट लिस्टिंग, ओके, मार्च महिन्यामध्ये ह्याच्याबद्दलही ओपनिंग होतं. सर्च करा ह्याच्याबद्दल. राईट. एप्रिल महिन्यामध्ये लिंक्डइन मध्ये डायरेक्ट हायरिंग चालू असतात. पेपालचे इंटरव्ह्यूज असतात. अमेझॉनचे इंटरनल इंटर राउट्स असतात. राईट. मे महिन्यामध्ये परत जीसॉकचं फायनल सिलेक्शन. बघा, जीसॉक सिलेक्शन फेब्रुवारी पासून, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे इथं पण चालू आहे. इंटर्नशिप इंटरव्ह्यू कंटिन्यू होत राहतात. रिझ्यूम शॉर्टलिस्टिंग पीकला घेतात मे महिन्यामध्ये. का? कारण इंटर्न्स मिळवण्यासाठीचे जून महिन्यापासून इंटर्न्स जनरली वर्क करायला चालू करतात. जुलै महिन्यापासून इंटर्न्स वर्क करायला चालू करतात. तर ह्याच्यामध्ये फार पीक पिरियड असतो. तर मे महिन्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट दिले पाहिजे. मे 2026 बद्दल आपण बोलतो. राईट. पण याचा प्रिपरेशन पण केलं पाहिजे. तर ते प्रिपरेशन आजपासून चालू करायचं. जून महिन्यामध्ये वॉलस्मार्टचा स्पार्कॅथॉन म्हणून इव्हेंट असतो, त्याच्यातून तुम्ही अप्लाय करू शकता. मिंत्रा, फ्लिपकार्ट मध्ये प्री अनाउन्समेंट असते जून महिन्याची. हॅकॅथॉन हेवी मंथ, जून महिन्यात हॅकॅथॉन्स जोरात चालतात. राईट. जुलै महिन्यामध्ये फ्लिपकार्टचा ग्रीड नावाचा प्रोग्राम आहे. डी शॉ असेंट वुमेन साठीचा जुलै महिन्यात प्रोग्राम आहे. अटलासियन मध्ये वुमनचा परत
टेक ह्युमन इन टेक नावाचा प्रोग्राम चालू होतो जुलै महिन्यात. ऑगस्ट महिन्यात गोल्डमन सर्च हायरिंग होते. गोल्डमन सर्च नावाची कंपनी आहे, त्याच्यामध्ये गुगल ग्रॅज्युएट हायरिंग चालू होतात ऑगस्ट महिन्यामध्ये. ग्रॅज्युएट फ्रेशर्स. ओके, तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपला गुगल मध्ये जॉबसाठी अप्लाय करू शकतो आपण. ऑगस्ट महिन्यामध्ये गुगलच्या हायरिंग चालू होतात फ्रेशर्ससाठीच्या, ग्रॅज्युएटसाठीच्या. मग तयारी कधीपासून केली पाहिजे? आजपासून. काय तयारी करायची आहे ते आपण पुढे बोलणार आहोत. मायक्रोसॉफ्ट ग्रॅज्युएट हायरिंग बघा, ओपनिंग नाही आहेत, ओपनिंग आहेत, आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये. आपल्याला काय पाहिजे? कोणीतरी रेफरन्स द्यावा, कोणीतरी नेऊन आपल्याला लावावं. नाही गरज, आपण स्वतःहून एफर्ट द्यायचे, स्वतःच्या जीवावर जॉब मिळवायचा, त्यासाठीचे प्रयत्न करायचे. लागली मदत घेतली पाहिजे, पण पहिल्यांदा स्वतःच्या जीवावर तर ट्राय करा. राईट. तर LFX मेंटरशिप नावाचा एक प्रोग्राम आहे, त्याची एक सायकल 2 चालू होते. सप्टेंबर महिन्यामध्ये मिंत्राचा हॅकर रॅम्प नावाचा इव्हेंट असतो. वॉलमार्टचा स्पार्क प्लग, लिंक्डइनचा हायरिंग चालू होतं. ॲटलाशियन इंटरव्ह्यूज असतात सप्टेंबर महिन्यामध्ये. ऑक्टोबर महिन्यामध्ये मिंत्रा व्ही फॉर शी, लिंक्डइन कोचिंग वुमनसाठी चालू होते. इंटर्नशिप प्रिपरेशन सीझन स्टार्ट अगेन. अगेन इंटर्नशिप प्रिपरेशन का? कारण बऱ्याच कंपन्या जानेवारीमध्ये इंटर्नशिप जॉईन करून घेतात. राईट. बऱ्याच कॉलेजेस 6 मंथची इंटर्नशिप प्रेफर करतात जानेवारी महिन्यात. राईट. तर तुम्ही त्याच्यासाठी ऑक्टोबर पासून प्रिपरेशन स्टार्ट करायचं. राईट. नोव्हेंबर महिन्यामध्ये उबर सी प्लस प्लस, उबर स्टार आणि मायक्रोसॉफ्ट एक्सप्लोर ओपन होतात. पण डिसेंबर महिन्यामध्ये गुगल स्टेपचे ऍप्लिकेशन चालू असतात. आता तुम्ही चेक करा, 2026 साठीचे गुगल स्टेपचे ऍप्लिकेशन चालू असतील. लिंक्डइन कोचिंग कंटिन्यूस, इंटर्नशिप टेस्ट राऊंड चालू होतात. तर हा रफ एक प्लॅन दिलेला आहे. आपण नेहमी कंपन्यांची लिस्ट पहिला बनवली पाहिजे. विच आर दी कंपनीज विच आर ऑफरिंग इंटर्नशिप, और जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर तुम्ही प्लेसमेंट्स देणाऱ्या MNC कंपन्यांची लिस्ट बनवली पाहिजे. त्या लिस्ट बनवल्यानंतर प्रत्येक कंपनीचं करिअर पेज शोधून ठेवायचं आहे, जिथं त्यांच्या याबद्दलच्या पोस्टिंग असतात. आणि ते फ्रिक्वेंटली चेक करत राहणं, बेस्ड अपॉन धिस कॅलेंडर. बेस्ड अपॉन धिस कॅलेंडर. राईट. तर हे कॅलेंडर तुमच्या पेपरवर बनवून ठेवा. याचं एक प्रिंट काढा, जे तुमच्या नेहमी समोर असू शकेल, जे नेहमी तुम्ही लक्ष द्या. राईट. मेक 2026 एक्सेप्शनल, व्हेरी गुड, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला कन्सिस्टंटली एफर्ट देत राहायला पाहिजे. राईट. आणि आपण काय केलं इथं, आपण आता मंथ ऑन मंथ कॅलेंडर चेक केलेलं आहे. सर एवढं सगळं कळालं, एवढ्या कंपन्या आहेत, यांचं या मंथ मध्ये ड्राईव्ह असतो, मी आता काय करायचं आहे? जस्ट अप्लाय करून जॉब मिळणार आहे का? तर नाही. जस्ट अप्लाय केल्यानंतर जॉब मिळणार आहे का? नाही. तर आता रिसेंटली आजच माझ्या स्टुडंटशी एका बोलणं झालं, ज्याचं नाव श्रीशैल आहे. त्याला मी विचारलं, तुझं गुगलचं ड्राईव्हचं काय झालं? तर त्यानं गुगलला ड्राईव्हला अप्लाय केला होता. त्याचा फर्स्ट राऊंड क्रॅक झाला होता. सेकंड राऊंड मध्ये तो एक्झिट झाला, त्याला रिमूव्ह केलं गेलं. रिझन काय होतं? तो म्हणाला की थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालं. राईट. DSA होता सेकंड राऊंड. पहिला राऊंड होता तो ऑनलाईन राऊंड होता, टेस्टचा राऊंड. सेकंड राऊंड मध्ये DSA राऊंड, त्याच्यामध्ये त्याला रिजेक्शन मिळालं. बट ही सेड, सर आय एम व्हेरी हॅपी की आय गॉट टू नो की मी कुठं चुकतोय, काय माझे मिस्टेक्स होतात. नाव ही इज प्रिपेरिंग फॉर नेक्स्ट कंपनी. ही इज डुईंग इंजिनिअरिंग थर्ड इयर फ्रॉम रेप्युटेड कॉलेज इन पुणे. फार मोठ्या कॉलेजमध्ये सध्या इंजिनिअरिंग करतोय. व्हॉट स्टुडंट मस्ट प्रिपेअर? सगळ्यात पहिल्यांदा मल्टिपल स्टेप आहे त्याच्यामध्ये. कोडिंग आणि DSA फर्स्ट प्रायोरिटी. तुम्ही स्वतःचं लॉजिक बिल्ड केलं पाहिजे आणि DSA मध्ये स्ट्रॉंग झालं पाहिजे. इव्हन DSA मध्ये काय शिकलं पाहिजे? तर तुम्ही अरेज बरोबर प्रोसेस करायला शिकलं पाहिजे, स्ट्रिंग्स बरोबर शिकलं पाहिजे, हॅशिंग बरोबर शिकलं पाहिजे. 2 पॉइंटर्स खेळता आले पाहिजे. स्लायडरिंग विंडो पॅटर्न्स आहेत, हे पॅटर्न्स आहेत, हे आपल्या याच्यावर खेळता आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला पुढे जाऊन आपण लीड कोड बद्दल बोलणार आहोत. स्टॅक क्यू वर खेळलं पाहिजे. लिंक्ड लिस्ट, ट्रीज, बायनरी सर्च, रिकर्जन, बेसिक डीपी म्हणजे डायनामिक प्रोग्रामिंग. तर ह्या सगळ्या DSAच्या कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये अजून एक येतं ग्रिडी प्रोग्रामिंग म्हणून. तर ग्रिडी अल्गोरिदम्स, ग्रिडी प्रोग्रामिंग याचाही आपल्याला अभ्यास पाहिजे. प्रायमरी गोष्टी ह्या आहेत, याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे पाहिजे. याचा तुम्ही अभ्यास करत गेला पाहिजे रेग्युलरली. एक्सपेक्टेड काय आहे? तर तुम्ही लीड कोडचे इझी टू मीडियम प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत.
टोटल लीड कोडवर 3700च्या आसपास प्रॉब्लेम्स आहेत. 3600 ते 3700. सर सगळे प्रॉब्लेम सोडवायला पाहिजेत का? नो नीड. सर 500 प्रॉब्लेम गरज नाही आहे. 150 ते 200 किंवा 150 ते 250 प्रॉब्लेम सफिशियंट आहे. जे प्रॉब्लेम तुम्ही सोडवला आहात आणि परत रिवाइज केलेला आहे. आय एम स्ट्रेसिंग मोर ऑन रिव्हिजन. सर एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता, झाला नाही. तो तुम्ही रेग्युलरली त्याच्यावर रिवाइज केलं पाहिजे. एकदा पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, कदाचित एका प्रॉब्लेम तुम्हाला 5 hours लागले. सेकंड टाइम सॉल्व्ह करताना तुम्हाला कदाचित 2 तास लागतील, 1 तास लागेल. थर्ड टाइम सॉल्व्ह करताना अजून कमी लागेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न डेव्हलप होतील डोक्यामध्ये. पॅटर्न अंडरस्टँड होतील. त्यामुळं लीड कोड एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून थांबायचं नाही. कीप ऑन सॉल्विंग लीड कोड प्रॉब्लेम्स अगेन अँड अगेन. स्पीड प्लस करेक्टनेस इज इम्पॉर्टंट दॅन कॉम्प्लेक्स थेरी. थेरॉटिकली कोणी जास्त बघणार नाही आहे. माहीत असणं महत्वाचं आहे, पाठीमागे काय घडते किंवा काय. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्ही स्पीडमध्ये आणि अॅक्युरसीकडे वळला पाहिजे, जेणेकरून. आणि ह्याच्यासाठी ऑब्व्हियसली स्पीड आणि अॅक्युरसी कधी येते? मोर द प्रॅक्टिस, मोर द अॅक्युरसी. ज्यादा से ज्यादा प्रॅक्टिस. फर्स्ट स्टेप होती आपली काय? कोडिंग आणि डीएसए तुमचं स्ट्रॉंग झालं पाहिजे. सर कोणत्या लँग्वेजमध्ये? पायथन मध्ये, जावा मध्ये, सी शार्प मध्ये, सी मध्ये, सी प्लस प्लस मध्ये? नो नीड. काय म्हणतोय? पुढचा पॉइंट आहे, सर एक प्रोग्रामिंग लँग्वेज तुमची मास्टरी आली पाहिजे. ओनली वन सफिशियंट. यू कॅन चूज एनी. सर मी पायथॉन मध्ये पण एक्सपर्ट होतो, मी जावा मध्ये पण होतो, सी प्लस प्लस मध्ये होतो. नो नीड. कोणती एक लँग्वेज तुम्हाला चूज करायची. चूज इट पायथन, चूज इट जावा, चूज इट सी प्लस प्लस, नो प्रॉब्लेम. बट इट हॅज टू बी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. राईट? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. लीड कोडवरचे जर तुम्ही प्रॉब्लेम बघितला तर ते सगळे क्लास बेस्ड आहेत. राईट? एक्सेप्ट सी प्रोग्रामिंग लँग्वेज. राईट? तर पायथन, जावा, सी प्लस प्लस याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बेस्ड कोडिंग आलं पाहिजे. एक लँग्वेजवर मास्टरी. खूप साऱ्या लँग्वेजेसचा अभ्यास करायची गरज नाही. का? कारण वन्स यू अंडरस्टँड वन लँग्वेज इन डिटेल, इन डीप, तुम्ही सहजपणे इतर लँग्वेजला अडॉप्ट करू शकताय. राईट? यू मस्ट राईट क्लीन कोड. स्वच्छ सुंदर कोड लिहिता आला पाहिजे. स्वच्छ अक्षर नाही आहे, अंडरस्टँडेबल कोड. एक्सप्लेन लॉजिक. तुम्हाला लॉजिक एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी नेहमी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी, मॅक्सिमम टाइम कॉम्प्लेक्सिटी तुम्हाला अनालाइज करता आले पाहिजे. अल्गोरिदम कडे बघून सांगता आलं पाहिजे की ह्याला टाइम कॉम्प्लेक्सिटी किती लागलेली आहे. राईट? तो सर्च अबाउट दिस ऑन युट्यूब, बुक्स, चॅट जीपीटी, अदर एआय टूल्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी वाचायला मिळेल. कसं अंडरस्टँड करायचं आहे ते बघता येईल. तर दिस इज सेकंड. सर थर्ड ऑप्शन प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत. टायर 2, टायर 3च्या सिटीमधल्या विद्यार्थ्यांना, कोल्हापूर, सोलापूर, आपले ह्या भागातील जे स्टुडंट्स आहेत, ह्या सगळ्यांसाठी आपण टायर 2, टायर 3 सिटीचा ऍडव्हान्टेज मिळतोय. ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स डेव्हलप केले पाहिजेत. कमीत कमी 2 ते 3 सॉलिड प्रोजेक्ट्स बनवले पाहिजे. राईट? कुठं? हॅकॅथॉन मध्ये. एमव्हीपी, हॅकॅथॉन एमव्हीपी. एमव्हीपी म्हणजे मिनिमम व्हायबल प्रोडक्ट. मिनिमम किंवा मिनिमल म्हणता येईल, व्हायबल प्रोडक्ट. म्हणजे एखादा रिअल टाइम प्रोजेक्ट आहे, त्याचा प्रोटोटाइप बनवायचा जो वर्केबल आहे. राईट? ऑटोमेशन टूल्स बनवा. एमएल किंवा एनएलपी मधले मिनी प्रोजेक्ट बनवा. ओपन सोर्स मध्ये कॉन्ट्रीब्युशन करा. राईट? जाऊन सर्च करा, हाऊ कॅन आय कॉन्ट्रीब्युट टू ओपन सोर्स. तर ओपन सोर्सच्या खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत. प्रत्येक ओपन सोर्स टूल्स मध्ये इश्यूज आहेत. ती इश्यूज फिक्स करणाऱ्या लोकांची गरज आहे. ऍज अ स्टुडंट यू कॅन फिक्स दोज इश्यूज. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला रेकग्निशन मिळेल आणि तुम्ही स्वतःच्या रिझ्यूम मध्ये त्याला कॉन्ट्रीब्युशन मध्ये ऍड करू शकता. इंटरव्ह्यू काय विचारतात? आतापर्यंत तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत? व्हाय दिस डिझाईन? हे डिझाईन पॅटर्न का वापरला? सिस्टीम डिझाईन. तर तुम्हाला सिस्टीम डिझाईन पण अभ्यास करायचा आहे, जे आपण पुढे बोलणार आहोत. व्हॉट वुड यू इम्प्रूव्ह? सर ह्याच्या सगळ्यामध्ये, सर मी एक्सपर्ट आहे का? एक्सपर्टी इमिजिएटली पॉसिबल नाही आहे, ड्यू कोर्स ऑफ टाइम मध्ये येते. ऍज अ फ्रेशर इट इज नेव्हर पॉसिबल टू बी एक्सपर्ट. तर तुम्हाला नेहमी इम्प्रोव्हायझेशन चान्स पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही नेहमी लर्निंग फेज मध्ये पाहिजे. ऍक्सेप्ट पाहिजे की मला अजून खूप शिकायचं आहे, अजून खूप शिकायचं, अजून खूप शिकायचं. राईट? तर स्टेप नंबर 4 आहे रिझ्यूम. शॉर्ट लिस्टिंग टूल्स.
रिझ्युमे कसाही बनवायचा नाही आहे. रिझ्युमे क्वालिटी पाहिजे, एक पेजच पाहिजे, तो एटीएस फ्रेंडली पाहिजे. एटीएस म्हणजे ऍप्लिकेशन किंवा ऍप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम, राईट. तर आज कोणतीही कंपनी तुमचा रिझ्युमे घेऊन बघत नाही. ते काय करतात, त्यांच्याकडे एआय बेस्ड सॉफ्टवेअर्स आहेत, ज्याच्यामध्ये तुमचा रिझ्युमे पीडीएफ असेल, वर्ड असेल किंवा अदर कोणत्या डॉक्युमेंटमध्ये असेल, तर तो तुमच्या सॉफ्टवेअरच्या आत जातोय आणि त्यातून तुमचा तो शॉर्टलिस्ट होतोय. मग तो रिझ्युमे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे. तुमच्या रिझ्युममध्ये विनाकारण डिझाईन करायचं नाही आहे. सर वेगळे कलर वापरतो, व्हर्टिकल करतो, इकडे तिकडे नाही. कीप इट सिम्पल, सिम्पल बट लुक्रेटिव्ह, व्हेरी गुड, एटीएस फ्रेंडली. क्वांटिफाईड इम्पॅक्ट म्हणजे काय आहे, सर मी हॅकॅथॉन मध्ये केल्यामुळे, प्रोजेक्ट केल्यामुळे, एमव्हीपी केल्यामुळे, हॅकॅथॉन मध्ये प्रोजेक्ट डेव्हलप केल्यामुळे माझा एवढ्या पर्सेंटनं कॉन्फिडन्स वाढला, किंवा हा प्रॉब्लेम डेव्हलप केल्यामुळे, प्रॉब्लेमसाठी सोल्युशन डेव्हलप केल्यामुळे क्लायंटचा 90% ओव्हरलोड कमी झाला. पर्सेंटेज म्हणजे काय, न्यूमरिकल फॉर्मॅट, क्वांटिफाईड फॉर्मॅट. 20 to 30% अॅक्युरेसी अजून वाढली, अँड सो ऑन. बिझनेस 10% न वाढला, 10%, राईट, पर्सेंटेज मध्ये वाढला. हे तुमच्या रिझ्यूम मध्ये आलं पाहिजे. टेक्निकल स्टॅक क्लॅरिटी. सर उगाच लिहित सुटलोय, विंडोज ओएस वापरले, लिनक्स ओएस वापरलेले आहे, विंडोज 10 वापरलेले आहे, पायथॉनचं हे व्हर्जन वापरलेलं आहे, तिथं जावा पण लिहिलंय, तिथं सी प्लस प्लस लिहिलंय, तिथं सी शार्प पण लिहिलंय, तिथं अजून काहीतरी लिहिलंय, अजून सगळं खिचडी केले नाही, राईट. प्रॉपर इन्क्लूड आलं पाहिजे. प्रॉब्लेम स्टेटमेंट, तुम्ही ज्या प्रोजेक्ट बद्दल लिहिताय त्या प्रोजेक्टची 1-2 लाईन मध्ये सबरी लिहायची असते, ती प्रॉपर असली पाहिजे, जी क्वांटिफाईड पाहिजे. आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे प्रॉब्लेम डिफाईन करणारी असली पाहिजे, राईट. रिझ्यूम इंटरव्ह्यूवर तुमचा रिझ्यूम बघून तुम्हाला क्वेश्चन विचारेल, त्याला तुम्हाला रिझ्यूम मधल्या प्रत्येक गोष्टी माहित पाहिजे, तर त्याच्याबद्दल एक्सप्लेनेबल आन्सर तयार पाहिजे. प्रत्येक वाक्य म्हणतोय, प्रत्येक वर्ड म्हणतोय. आजच मी एक इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्यामध्ये एका वर्ड बद्दल मी त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या स्टुडंटला विचारत होतो, एका वर्ड बद्दल, आणि तो तिथं ते बोलू शकला नाही. ओके, तर तिथं रिजेक्शन येऊ शकतं, राईट. तर प्रत्येक वर्ड आणि वर्ड, स्वल्पविराम, पूर्णविराम, हे सगळीकडे बारकाव्याने लक्ष असलं. ओके, गेलो चॅट जीपीटी करून घेतला आणि टाकला, नॉट गुड प्रॅक्टिस. रीड इट, प्रॅक्टिस इट, रिझ्यूम क्लॅरिटी पाहिजे. सो दिस वॉज फोर्थ ऑप्शन. नंबर फिफ्थ ऑप्शन काय आहे, हॅकाथॉन्स. हाय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. हॅकाथॉन्स व्हाय इम्पॉर्टंट, ते स्किप इनिशियल डीएससी राऊंड. काही कंपन्या, तुम्ही जर हॅकॅथॉन मध्ये भाग घेतला असाल तर तुमचा पहिला राऊंड ऑलरेडी ते पास करतात, तुम्हाला पुढच्या राऊंडला घेऊन जातात. डायरेक्ट इंटरव्ह्यू मिळतात हॅकॅथॉन मुळे. बऱ्याच कंपन्यांचे स्वतःचे हॅकॅथॉन्स रन होत आहेत. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला परफॉर्म केला तर तुम्हाला डायरेक्ट हॅकॅथॉन मिळतात. आणि व्हॉट इज दिस पीपीओ चान्सेस, प्री प्लेसमेंट ऑफर, राईट. तुम्ही इंटर्नशिप मध्ये चांगला परफॉर्म केला, तिथे तुम्हाला प्री प्लेसमेंट ऑफर डायरेक्टली मिळू शकते, राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला चान्स मिळू शकतो. कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत ज्या हॅकॅथॉनला व्हॅल्यू करतात, वॉलमार्ट कंपनी आहे, फ्लिपकार्ट कंपनी आहे, मित्रा, ॲटलासियन, उबेर. ह्या सर्व कंपन्या तुमच्या हॅकॅथॉनला प्रायोरिटी देतात, हॅकॅथॉन बेस्ड सिलेक्शन करतात. कारण का, हॅकॅथॉन मध्ये व्यक्तीचं फक्त नॉलेज कळत नाही आहे, त्याचं टीम वर्क कळतं, त्याचा पेशन्स कळतोय. कित्येक तासाचं हॅकॅथॉन असतं, 48 तासाचं, 72 तासाचं, 24 तासाचं हॅकॅथॉन असतं. त्याच्यामध्ये 24 तासामध्ये स्टार्ट टू एंड 24 तास तुम्ही काय करत असता, त्या प्रोजेक्टच्या भोवतीनच फिरत असताय. तिथं तुमचं टीम वर्क कळतं, तुम्ही कसा अभ्यास करताय, तिथं ते तुम्हाला ऑब्झर्व करत असतात. कधी कधी 48 तासाचा म्हणजे 2 दिवसाचा, दिवस रात्र कन्सिडर करून, राईट. कधी कधी 72 तासाचा एक हॅकॅथॉन असतो. तिथं तुम्ही टीम वर्क करताय, प्रोजेक्ट तयार करताय, प्रोजेक्ट डिप्लॉय करताय आणि तो प्रेझेंट करताय. तिथं तुमचं प्रेझेंटेशन पण बघितलं जातं. सिक्स्थ पॉइंट इज सीएस फंडामेंटल्स. इट इज लाईट बट मॅन्डेटरी. सगळंच माहित पाहिजे असं नाही आहे, पण महत्वाचं आहे. काय काय महत्वाचं आहे, सर इथं तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग माहित पाहिजे, डीबी चे बेसिक्स पाहिजेत, एसक्यूएल, नो एसक्यूएल, म्हणजे नो एसक्यूएल मोंगोडीबी डेटाबेस आहे त्याच्याबद्दल ही माहिती पाहिजे. ओएस मधल्या बेसिक गोष्टी माहित पाहिजेत, त्याच्यामध्ये प्रोसेस, थ्रेड, राईट. त्याच्यानंतर जॉब शेड्युलिंगच्या मेथड्स, अजून बऱ्याच गोष्टी माहित पाहिजे. नेटवर्किंग बद्दल माहित पाहिजे, तुमचा ओएसआय मॉडेल माहिती पाहिजे, त्याचे मल्टिपल लेयर्स काय काय आहेत, प्रत्येक लेअर काय करतो हे माहित पाहिजे. प्रोटोकॉल म्हणजे काय माहिती पाहिजे, प्रोटोकॉल कोणकोणते आहेत, कशासाठी कोणता प्रोटोकॉल वापरतात हे माहिती पाहिजे.
वेब डेव्हलपमेंटमध्ये फार महत्वाचे दोन प्रोटोकॉल आहेत, HTTP आणि HTTPS. हे काय आहेत, यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, युअर कम्युनिकेशन अँड बिहेवियर. सर खूप हुशार आहात, खूप टेक्निकली स्ट्रॉंग आहात, एक्स्ट्रा ऑर्डनरी आहात, बोलता येत नाही, सॉरी, यू आर आउट. यू आर आउट. मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, तुमचं कम्युनिकेशन आणि बिहेवियर. हे तुमचं हॅकाथॉन मध्ये दिसतं का, कारण 5-10 मिनिटासाठी नसतंय ना इंटरव्ह्यू मध्ये. तुम्ही काय असताय इथं 24 तास, 48 तास, 72 तास तुमच्याकडे ऑब्झर्वेशन चालू असतं. हाऊ डू यू बिहेव विथ टीममेट्स, राईट? या सगळ्या गोष्टी ट्रॅक केल्या जातात. कम्युनिकेशन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी इंग्लिश असावं अशी गरज नाही, असेल तर बेस्ट आहे. राईट? स्टार्ट वर्किंग ऑन युअर इंग्लिश. राईट? हाऊ टू इम्प्रूव्ह? ग्रामर ऑलरेडी शिकला आहात. येस. मोडक्या तोडक्या भाषेमध्ये बोलायला शिका. रीडिंग करायला चालू करा, बुक्स वाचा, राईट, इंग्लिश मधले. राईट? बातम्या ऐका इंग्लिश मध्ये, युट्यूब वरचे व्हिडिओ बघा इंग्लिश मध्ये. आणि फक्त बघून थांबू नका, ते वाचल्यानंतर, तो व्हिडिओ बघितल्यानंतर, काहीतरी अभ्यास केल्यानंतर इंग्लिश मध्ये त्याला तुमच्या भाषेमध्ये पेपरवर लिहायचा प्रयत्न करा. त्याला तुमच्या भाषेमध्ये रेकॉर्ड करा. मोबाईल फोनवर तर रेकॉर्डिंग अवघड नाही आहे. रेकॉर्ड करा आणि स्टार्ट लिसनिंग इट युअर सेल्फ. तुमचा ऑडिओ जो आहे तो अपलोड करा चॅट जीपीटीवर. चॅट जीपीटीला म्हणायचं, या क्वेश्चनसाठी मी हे आन्सर तयार केलं आहे, कॅन यू चेक अँड लेट मी नो वेअर टू इम्प्रूव्ह. माझ्याकडे कुठे कमतरता पडतात, वर्क ऑन युअर सेल्फ. राईट? खूप सारे ऍप्स पण आले, ते ऍप्स वापरू शकता. इम्पॉर्टंट, हॅव अ गुड फ्रेंड, एक किंवा दोघे जण जे तुम्ही एकमेकाशी शेअर करता. राईट? आपली खेचणारा फ्रेंड असण्यात काही अर्थ नाही, जो आपला इन्स्पायर करतोय तसा फ्रेंड बनवा आणि एकमेकाशी नॉलेज शेअर करा. राईट? दीज आर दी 7 पॉइंट्स जे तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी मदत करतील. काय काय प्रिपेअर करायचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेसिक कोडिंग, लॉजिक बिल्डिंग आणि डीएससी मध्ये स्ट्रॉंग व्हायचं आहे. सेकंड, एका प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये मास्टरी डेव्हलप करायची आहे. प्रोजेक्ट डेव्हलप करायचे आहेत. त्याच्यानंतर क्वालिटी रिझ्यूम बनला पाहिजे, एटीएस फ्रेंडली. हॅकाथॉन्स मध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. फंडामेंटल्सवर वेळ दिला पाहिजे. कम्युनिकेशन आणि बिहेवियर स्ट्रॉंग डेव्हलप केलं पाहिजे. नाव वी आर गोइंग फॉर सेक्शन 4. सर, फुल इयर वाईज प्रिपरेशन. ओके, इयर वाईज प्रिपरेशन. ओके, माय मिस्टेक. हे आपण टोटल केलं आहे. आता हा व्हिडिओ सेकंड इयरचे स्टुडंट्स पण बघत असतील, कदाचित फर्स्ट इयरचे स्टुडंट्स पण बघत असतील, थर्ड इयरचे स्टुडंट्स पण असतील, लास्ट इयरचे स्टुडंट्स पण असतील. सर मग मी सेकंड इयर मध्ये काय करूया? तर जर तुम्ही सेकंड इयर मध्ये असाल तर तुमच्याकडे अजून 1 वर्षाचा वेळ आहे. जर तुम्ही थर्ड इयर मध्ये इंटर्नशिपसाठी अप्लाय करत असाल, फोर्थ इयर मध्ये अप्लाय करणार असाल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने जाऊ शकता. इथं डीएसए स्ट्रॉंग करा, प्रोजेक्ट डेव्हलप करा, हॅकाथॉन मध्ये भाग करा, गुगलच्या स्टेम आणि MS एक्सप्लोर यांना टार्गेट करा सेकंड इयर मध्ये असाल तर. जर तुम्ही थर्ड इयर मध्ये असाल तर लिटकेडचे मीडियम लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत. इथं तुम्ही सेकंड इयर मध्ये फर्स्ट लेवलचे, इझी लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तुमचा रिझ्यूम अजून ऑप्टिमाइज झाला पाहिजे, म्हणजे काय, रिझ्यूम मध्ये अजून एक्स्ट्रा गोष्टी ऍड झाल्या पाहिजेत, कारण तुम्ही थर्ड इयर मध्ये आहात. कोर इंटर्नशिप, ओके, कोर इंटर्नशिप साठी अप्लाय केलं पाहिजे. म्हणजे कोर टेक्नॉलॉजी मध्ये लेट इट बी लर्निंग बेस्ड इंटर्नशिप, नो प्रॉब्लेम, लर्निंग बेस्ड. ज्याचे काही कंपन्या आता ट्रेनिंग बेस्ड इंटर्नशिप प्रोव्हाइड करतात, काही कंपन्या अनपेड सॅलरी न देता तुमच्याकडे काम करून घेतात, तिसऱ्या कंपन्यात ज्या आपल्याला पे करतात. राईट? जर तुम्ही बरेच स्टुडंट अनपेड इंटर्नशिप शोधतात, कारण त्या पद्धतीने कॉलेज त्यांना सांगतं म्हणून. पण अनपेड इंटर्नशिप मध्ये काय होतं, आपण कंपनीमध्ये जातो, कंपनीमध्ये तुम्हाला टास्क असाइन केलं जातं, पण ते तुम्हाला करता येत नाही. मग तुम्ही 1 मंथ, 3 मंथ, 4 मंथ, 6 मंथच्या इंटर्नशिप मध्ये जाताय आणि तिथं तुम्हाला काय होतं, प्रॉपर शिकायलाही मिळत नाही. मग काय होतं, अननेसेसरी 6 मंथ जातात, सर्टिफिकेट मिळतं, पण त्या सर्टिफिकेटला व्हॅल्यू नाही आहे. का व्हॅल्यू नाही आहे? तुम्हाला नॉलेज नॉलेज किती आहे ते बघितलं होतं. राईट? आणि थर्ड इयर मध्ये सगळ्यात मोठा फोकस काय करा, जर तुम्हाला या वरच्या आपण लिस्ट केलेल्या कंपनीमध्ये तुम्हाला प्लेसमेंट मिळाली, इंटर्नशिप प्लेसमेंट, तर इंटर्नशिप मधून जॉब मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा. राईट? प्री प्लेसमेंट ऑफर म्हणजे इंटर्नशिप होता होता तुम्हाला कंपनीमध्ये, येस अभिजित, यू शुड कंटिन्यू विथ अस, दिस इज ऑफर फ्रॉम आवर एंड, वी विल पे यू 20 लाख पॅकेज, वी विल पे यू 25 लाख, वी विल पे यू 45 लाख पॅकेज, वी विल पे यू 65 लाख पॅकेज. काही वर्षांपूर्वी KIT कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याला 45 लाखचं पॅकेज मिळालं होतं बघा. DY पाटीलच्या स्टुडंटला 65 लाखचं पॅकेज मिळालं होतं.
ऍडोबी कंपनीला दिलं होतं, ऍडोबी कंपनीमध्ये. तर ऍडोबी कंपनी आता लिस्टमध्ये नाही आहे, पण तुम्ही ऍडोबी कंपनीसाठी ट्राय करू शकता. राईट, त्यांनी प्री प्लेसमेंट ऑफर दिली होती. 65 लाखचं पॅकेज, 45 लाखचं पॅकेज. राईट, वी आर नॉट टॉकिंग अबाउट 1000 लाख. राईट, फायनल जे स्टुडंट असतील तर ऑब्व्हियसली त्यांच्या हातून आता बऱ्यापैकी इंटर्नशिपचा चान्स गेलेला असणार आहे. ओके, तर त्यांनी काय केलं पाहिजे, जॉबसाठी किंवा इंटर्नशिपसाठी पॅरलली प्रिपरेशन केलं पाहिजे. पॅरलली, कारण का आपण आता इथून मार्केटमध्ये बाहेर पडणार आहोत. राईट, मॉक इंटरव्ह्यूची तयारी करा, सिस्टीमचे बेसिक शिका, म्हणजे जे आपण बोललो ना, सिस्टीम डिझाईन, ऑदर कन्सेप्ट, डेटाबेस अँड सो ऑन. राईट, सॉफ्टवेअर बनवण्याच्या बेसिक गोष्टी शिका अँड सो ऑन. सो मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज सेक्शन 5, फायनल रियालिटी चेक. ओके, म्हणजे आपण आता पण जे बोललो त्याच्याबद्दल आपण गोष्टी बोलतोय. कॉलेज कोणत्या शहरातलं आहे फरक पडत नाही. लेट इट बी फ्रॉम रत्नागिरी, इवन बेळगाव, कोल्हापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, कराड, सोलापूर, इकडं अजून बाकीच्या सिटी असतील, लातूर असतील, अजून बाकीच्या सिटीज, काहीही फरक पडत नाहीये. तुम्ही पुण्यातूनच असायला पाहिजे, मुंबईतूनच असायला पाहिजे, हैदराबादमधून असायला पाहिजे, नॉट नेसेसरी. एनी कॉलेज, बट you should be confident about your knowledge. You should be spoken person. You should have real technical knowledge. Okay, does not decide your selection. Awareness plus consistency does. Awareness पाहिजे, consistency पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे, ब्लाइंडली काहीही करायचं नाही आहे, कन्सिस्टंटली काम करत राहायचं आहे, तुम्हाला 100% ऑपॉर्च्युनिटी मिळणार. ओके, इंटर्नशिप इज मोर इम्पॉर्टंट दॅन सर्टिफिकेट. तुम्हाला रिअल नॉलेज असलं पाहिजे, सर्टिफिकेट्स गोळा करू नका. गुगलवर जाऊन सर्च करा, 50 सर्टिफिकेट गर्ल विदाउट जॉब, सर्च करा, तुम्हाला दिसेल की एका मुलीनं दिल्ली युनिव्हर्सिटीच्या टॉपर विद्यार्थिनीनं एक काय केलं आहे, एक फोटो टाकला होता तिचा, तिच्यावर 50 सर्टिफिकेट आहेत, पण तिला एकही इंटर्नशिप मिळालेली नाही. सर्टिफिकेट इज युजलेस, knowledge is important. Internship is more important than certificate. Internship means quality of knowledge. कुठेही जाऊन सर पेमेंट करतो आणि सर्टिफिकेट आणतो आणि कॉलेजमध्ये जमा करतो. कॉलेज कदाचित ऍक्सेप्ट करेल, पण रियालिटीमध्ये कंपनीज तुम्हाला चेक करतात नॉलेज वर. सर्टिफिकेट मध्ये विचारतात, येस काय शिकला, काय काम केलं, सांगा. सांगता आलं पाहिजे. हे सगळं करण्यासाठी 6 महिने सफिशियंट आहेत. एवढं सगळं आपण बोललो, 6 महिने फोकस देऊन डेली 3 to 4 hours ओनली, 3 ते 4 तास जरी काढले सफिशियंट आहे. येस, स्वतःला एक चार्ट बनवा, वर्षभराचा प्लॅन बनवा, एक एक महिन्याचा प्लॅन बनवत जा, नो प्रॉब्लेम. सगळ्यात महत्वाचं आहे काय करायचं आहे, स्वतःसाठी डेडलाईन असाइन करा. हे मला या तारखेपर्यंत संपवायचं आहे. कारण नवीन वर्षामध्ये आपण बऱ्याच वेळा रिझॉल्युशन करतो, पण ते रिझॉल्युशन 5 ते 6 दिवसामध्ये ब्रेक होतं. ते होऊ नये यासाठी एखाद्या अशा कम्युनिटीचा भाग बना की जी कम्युनिटी काय करते, एकमेकाला इन्स्पायर करते. राईट, एखादा ग्रुप बनवा, व्हॉट्सअप ग्रुप तुमच्या तुमच्या फ्रेंडचा, किंवा एखादा ट्रेनर असेल, मेंटर असेल, ज्याला तुम्ही अप्रोच करू शकता, त्याचा भाग बना आणि तिथून तुम्ही काय करू शकता, फॉलो करू शकता. जस्ट 6 months आर सफिशियंट. सो दीज आर 5 पॉइंट्स ज्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, 2026 तुमचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवू शकताय. लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, मार्केट इज शिफ्टिंग. खूप सारे स्टुडंट्स इंजिनिअरिंग करतायत, आयटी रिलेटेड कोर्सेस करतायत, ते बीसीए असेल, एमसीए असेल, बीएससी कम्प्युटर सायन्स असेल, एमएससी कम्प्युटर सायन्स असेल, बीटेक असेल, मे बी मेकॅनिकल इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, बट दे आर गेटिंग इन टू आयटी. सो मेनी पीपल आर कमिंग इन दिस फील्ड. या फील्डमध्ये तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी बनलं पाहिजे, असलं पाहिजे, आणि ते एक्स्ट्राऑर्डिनरी बनण्यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट फॉलो करायचं आहे. राईट, तर हे डॉक्युमेंट घ्या, प्रिंट काढा, समोर ठेवा, परत परत वाचा, त्याच्या बेसिसवर तुमचा स्वतःचा प्लॅन बनवा आणि हॅव अ ग्रेट करिअर.